आपल्यासोबत परिणय फुके आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही आरोप केला आहे की कुठेतरी काँग्रेस कडे हा सगळा मुद्दा तुम्ही उचलून धरता आहे कोरटकरांचा, काँग्रेस यासाठी जबाबदार आहे। बघा प्रशांत कोरटकर महिन्याभरानंतर सापडले तर ते काँग्रेस शासित तेलंगणामध्ये सापडले आणि काँग्रेसच्याच एका मोठ्या नेत्याच्या घरी ते सापडले। निश्चितच यामध्ये माझा आरोप आहे की यामध्ये महाराष्ट्रातील काही काँग्रेस नेते सामील आहे की काँग्रेस शासित प्रदेशामध्ये त्यांना लपवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी केला, हा माझा आरोप आहे। पण नेमके कोण काँग्रेसचे नेते आहेत की ज्यांच्याकडे ते लपले होते? बघा असं आहे की प्रशांत कोरटकरकडे एक मोबाईल सापडला आहे, त्या मोबाईलमध्ये तो कोणाकोणाच्या संपर्कात होता, कोणाकोणाच्या मदत त्याला झाली आणि त्या सगळ्या त्याचा सीडीआर काढल्यानंतर हे सगळे लोकांचे नाव पुढे येणार। ते आपण वाट बघू, पुढच्या 1-2 दिवसात ही सगळी माहिती पुढे येणार। दुसरीकडे पाहायचं तर मोठ्या प्रमाणात आंदोलन आपल्याला कोरटकर विरोधात होताना दिसतं आहे। कोल्हापुरामध्ये देखील आज आंदोलन पुकारलेलं आहे। कुठंतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो। बघा असं आहे, ज्या प्रकारची भावना, ज्या प्रकारचं वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोरटकरनी केलं तर निश्चितच महाराष्ट्रातल्याच भावना फार तीव्र आहे। फार लोकांच्या मनात एक राग कोरटकरबद्दल आहे आणि त्या भावना आज प्रकट होत आहे। निश्चितच कायदा व सुव्यवस्था आपल्या जागेवर आहे, पण लोकांच्या भावनाही आपल्या जागेवर आहे। कुणाल कामरा म्हणतोय की मी माफी मागणार नाही, कशा प्रकारे बघताय याकडे? बघा असं आहे की या प्रकारचे जे कॉमेडियन आहे मुद्दाम देशाच्या आणि राज्याच्या नेत्यांबद्दल असं वक्तव्य करतात। या प्रकारचं वक्तव्य करून कुठेतरी ते आपली स्वतःची TRP वाढवण्याचं ते काम करत असतात आणि कुठेतरी या सगळ्या लोकांना माफी काय, त्यांनी माफी मागितली तरी त्यांना कोणी सोडणार नाही आहे आणि कायद्याच्याच याच्यात तर निश्चितच त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, त्यांना अटक होणार, ते तर होणारच। पण मला नाही वाटत की शिंदे साहेबांवर प्रेम करणारा कोणताही शिवसैनिक त्यांना सोडणार। संजय राऊत म्हणतायत कुणाल कामरा माझा DNA एकच आहे। मी आधीच सांगितलं की हरामखोर लोकांचा DNA एक असतो आणि म्हणूनच कुणाल कामरा आणि संजय राऊतचा DNA एकच आहे। ते जे म्हणतात वक्तव्य ते खरं आहे। काल एक कार्यक्रम झाला, त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक विधान केलेलं आहे की 2014च्या वेळेस जर का हे काही गोष्टी बदलल्या असत्या तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अशा प्रकारची सगळ्या गोष्टी झालेल्या असत्या। मात्र 4 जागांसाठी कुठंतरी ही सगळी युती तुटली आणि कुठंतरी कौरवांची उपमा ही शिवसेनेला दिलेली आहे। बघा मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती। शिवसेना मोठा भाऊ आणि भारतीय जनता पार्टी छोटा भाऊ म्हणून अनेक निवडणुका 2014च्या आधी आम्ही लढलो। त्यानंतर 2014मध्ये कुठेतरी धृतराष्ट्राची भूमिका उद्धव ठाकरेंमध्ये आली। ते कुठेतरी पुत्रप्रेम म्हणा किंवा स्वतःला खुर्चीवर बसण्याचं जे मोह म्हणा ते त्यांना आवडता आलं नाही आणि म्हणून नुसतं 4 जागांसाठी त्यांनी कुठेतरी हे केलं, ही युती तोडून दिली। अनेक वर्षाची युती जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयीजी यांनी मिळून जी केली होती ती युती तोडण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं आणि म्हणून आज ते काय भोगतात आहे हे महाराष्ट्र जनता बघत आहे। बातचीत केल्याबद्दल ते एकूणच परिणय फुके यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलं की कुठेतरी ह्या सगळ्या कोरटकर प्रकरणी काँग्रेस काँग्रेस शासित प्रदेश असेल, तेलंगणा असेल आणि काँग्रेसचे काही नेते आहेत ते त्याला लपवण्यामध्ये सामील होते, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो परिणय फुके हे लावताना दिसतात। कॅमेरामॅन सचिन शिंदे, अभिषेक मुठाड, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।